नाशिकच्या राजकारणातून आता एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्यानं नाशिकमध्ये महाविकास आघाडी अजूनही आकाराला येत नाही आहे। शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे एकत्र लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय, तर दुसरीकडे शरद पवार गट आणि काँग्रेसनं युती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 13 जागांवर जागा वाटपाची चर्चा महाविकास आघाडीची फिसकटली आहे। काही जागांवर मैत्रीपूर्ण लढतीची शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छा व्यक्त करण्यात आल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं नाराजी व्यक्त केलेली आहे। नेमका फॉर्म्युला काय ठरला होता पहा। उबाठात 64 जागा लढणार असल्याचं समजत होतं, त्याचबरोबर मनसे 27 जागांवर आग्रही होती। राष्ट्रवादी शरद पवार गटाला 9 आणि काँग्रेसला 9, याशिवाय 13 जागा अजूनही बाकी आहेत, मात्र अजूनही त्या संदर्भात कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही आहे। मुंबई पुण्यासह नाशिक ही अतिशय महत्त्वाची महापालिका आहे, तिथं ठाकरे बंधू एकत्र लढतातच आहेत, मात्र महाविकास आघाडी इथं साकारली जाण्याची शक्यता होती मनसेसह, पण अजून तरी त्या संदर्भात कोणतीही स्पष्टता आलेली नाही आहे। अजूनही 13 जागा बाकी आहेत ज्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे। प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत। प्रांजल, महाविकास आघाडी नाशिकमध्ये साकारते आहे का हा पहिला प्रश्न, आणि नसेल तर कशा पद्धतीने हे पुढचं समीकरण असेल? मुळातच आपण बघितलं तर नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी शेवटचे 2 दिवस हे बाकी आहेत, मात्र अजूनही महायुतीचं काही ठरत नसल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। तर इकडे महाविकास आघाडीमध्ये सारं काही आलबेल नाहीत असं सध्याचं चित्र आहे। आताची जी काही एक घडामोड एक समोर आलेली आहे त्यानुसार नाशिकमध्ये जागा वाटपाचा जो काही तिढा आहे तो महाविकास आघाडी आणि मनसेमध्ये सुटत नाही आहेत। गेल्या 3 दिवसांपासून मनसे आणि महाविकास आघाडीची एकत्र बैठक ही सुरू आहेत, गुप्त बैठका देखील झालेल्या आहेत। जागा वाटपाबाबत चर्चा ही सुरू होती, मात्र एकंदरीतच आपण बघितलं तर सध्या जी एक माहिती समोर येते त्यानुसार 13 जागांवरती जागा वाटप जे आहेत ते ही चर्चा जी आहे ती सध्या फिसकटलेली आहे, ही माहिती समोर आलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्याने नाशिकमध्ये मनसे आणि उबाटा जी आहेत ती वेगळी लढेल अशी जवळपास निश्चित झालेलं आहे। तर काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी देखील एकत्र येईल अशी सध्याची संपूर्ण परिस्थिती आहे। याबाबत आपण बघितलं तर शिवसेना उबाटाचे संजय राऊत असतील, यासोबतच शरद पवार गटाचे आमदार भुसारा असतील, यांच्यामध्ये देखील चर्चा ही झालेली आहेत। आणि आता आपण जर बघितलं तर 2 दिवस बाकी आहेत आणि आता काय नक्की घडामोड समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशेष म्हणजे आपल्याकडे जो काही फॉर्म्युला महाविकास आघाडी आणि मनसेचा ठरला होता तो देखील हाती लागलेला आहे। त्यानुसार 64 जागांवरती नाशिकमध्ये उबाठा, 27 जागांवरती मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट 9 आणि काँग्रेस 9 जागा हे जागा वाटप ठरलेलं होतं। एकूण 109 या खर्च जागा होतात। नाशिकमध्ये एकूण 122 जागा आहेत आणि 13 ज्या जागा बाकी आहेत त्यावरती तिढा जो आहे तो कायम आहे, त्यावरती चर्चा ही सुरू आहे। आणि यावरतीच काल देखील चर्चा ही झाली होती आणि ही चर्चा फिसकटली होती। त्यामुळे आता नक्की आज काय घडामोड समोर येते, हे खऱ्या अर्थानं वेगळे लढणार का की पुन्हा एकत्र येणार, पुन्हा समीकरण जुळून येणार, 13 जागांचा तिढा नक्की कसा सुटणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। अगदी 13 जागांचा तिढा नेमका कसा सुटणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद प्रांजल दिलेल्या अपडेट्सबद्दल। आणि आता राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात महानगर सुपरफास्टमध्ये।